अमरावती, आई अंबाबाई, एकवीर आई व संत गाडगेबाबा यांचे पदस्पर्शाने पवित्र झालेली इंद्रनगरी आपली अमरावती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षणगंगेतून न्हावून निघालेली आपली अमरावती. पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचे तपोवनाच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेली आपली अमरावती. अशी ही तुमची अमरावती, आमची अमरावती आणि आपल्या सर्वांची अमरावती. अशी ही हसणारी, खेळणारी अमरावती कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने अचानक निर्मनुष्य झाली. दुकाने बंद, शाळा बंद, सर्व बंद. त्यातून दिसलेला दृश्य बदल म्हणजे ऑफिसेस वर्क फ्रॉम होम आणि शाळा लर्न फ्रॉम होमप्रमाणे सुरू झाल्यात. अशा या अदृश्य कोरोनारूपी राक्षसाशी दोन हात करण्यासाठी अमरावती पोलीस दल सज्ज झाले. दिवसभर नाकाबंदी, बंदोबस्त चालू झाले. पोलिसांच्या आतही असतो माणुसकीचा झरा. पोलिसांच्या आतही असतो माणुसकीचा झरा. वर्दीमधला पोलीस तुम्ही जाणून घ्या हो जरा. लॉकडाऊनच्या काळात कडक बंदोबस्ताची अंमलबजावणी करताना अमरावती पोलिसांनी सामान्य लोकांवर मायेची फुंकरसुद्धा घातली. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करून सातत्याने गरजूपर्यंत पोहोचवण्याचे काम अमरावती पोलीस करत होते. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी दिवसांची रात्र आणि रात्रींचा दिवस केला. इकडे आपण आपल्या कुटुंबासह घरी असताना कुटुंबाला सोडून केवळ आपल्यासाठीच हा पोलीस दिवस रात्र रस्त्यावर उभा होता. तिकडे पोलिसांची मुले बाळे आपल्या आई व बाबांची घरी येण्याची वाट पाहत होती. असे असताना कोरोनामुळे त्यांना संसर्ग तर होणार नाही ना, या भीतीने सुद्धा त्या जगत होते. सूट सरकारने दिली आहे, परंतु कोरोनाने नाही. या गोष्टीचा विसर पडून काही बेजबाबदार नागरिक जीवनावश्यक गोष्टीच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न वापरणे, घातलाच तर तो नाकातोंडाचे खाली असणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, किराणा दुकान, भाजी बाजार या ठिकाणी अनावश्यक गर्दी करणे अशा चुका करतात. त्यामुळेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य विभागावर ताण वाढत आहेत. लक्षात ठेवा, जीवनावश्यक काही नसून जीवनच आवश्यक आहे. कोविड रोगाचे प्रादुर्भावाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम करीत असताना आमचे पोलीस कुटुंबातील 4 सदस्यांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आमचे सहकारी आमच्यासोबत काम करता करता कधी निघून गेले हे कळलेच नाही. ते पोलीस असल्यामुळे घरी राहू शकले नाही, परंतु आपण घरी राहू शकता. अशा या शहीद कोरोना योद्ध्याच्या मुलीने अमरावतीकरांना घातलेली साद आपण ऐकूयात. माझ्या वडिलांसारखे अनेक कोविड योद्धे त्यांचे कर्तव्य तत्परतेने बजावत आहेत. ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठीच. त्यामुळे तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, नियमांचे पालन करा. हीच माझी विनंती. अशा या भावनिक साधीनंतर चला तर मग संकल्प करूया. कोरोनावरती मात करून तुमच्या व आमच्या सहकार्यातून अमरावती शहराला कोरोनामुक्त करूयात. नमस्कार सर्व अमरावती शहरवासियांना माझी विनम्र विनंती आणि सूचना आहे की तुमची सुरक्षाकरिता 24 तास दिवस रात्री ऊन असो की थंड असो आपले अमरावती शहर पोलीस रस्त्यावर उभी आहे. म्हणून तुम्ही घरी थांबावा, विनाकारण बाहेर फिरू नये आणि आमच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्य करून कोरोनाविरुद्ध जी लढाई आहे त्याच्यामध्ये आपण नक्कीच जिंकण्याचे प्रयत्न करूया. वेळीच सावध होऊन शासनाने दिलेल्या नियमावलीचे वेळोवेळी पालन करूयात, पोलिसांना साथ देऊयात आणि आपण कोरोनावर मात करूयात. शेवटी विनंती एवढीच की एकच ध्यास मणी धरू, अमरावती शहर कोरोनामुक्त करू.